नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओत आपण एक नवीन कन्सेप्ट समजून घेणार आहोत. त्यालाच आजकाल बहुतेक म्युच्युअल फंड फ्रीडम SIP असंही म्हणतात किंवा काही म्युच्युअल फंड ड्रीम SIP असंही म्हणतात. पण फ्रीडम SIP काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला SWP ची कन्सेप्ट आधी समजून घ्यावी लागेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्रीडम SIP बरोबरच SWP च्या बाबतीत तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण फ्रीडम SIP म्हणजे ज्याला आपण ड्रीम SIP म्हणतो ते म्हणजे काय, SWP म्हणजे काय, SWP कसे वापरायला पाहिजे, केव्हा वापरायला पाहिजे, SWP मध्ये जमा झालेल्या रकमेतून किती टक्के रक्कम दर महिन्याला आपण काढली पाहिजे आणि SWP ची ही रक्कम आहे ती आपण कोणत्या प्रकारच्या फंडात गुंतवायला पाहिजे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत. आणि ह्या प्रश्नांची उत्तरे एकदा समजली की मग फ्रीडम SIP समजणे अतिशय सोपे आहे. तर SWP म्हणजे काय? SWP चा लॉंग फॉर्म आहे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. SWP हे SIP च्या अगदी उलट आहे. SIP मध्ये तुम्ही काय करता तर दर महिन्याला काही पैसे म्युच्युअल फंडात गुंतवत जाता. तर SWP मध्ये तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडातून काही पैसे काढून घेता, म्हणजे म्युच्युअल फंडातून काही पैसे विथड्रॉ करता. म्हणूनच याला सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन असं म्हणतात. पण हा SWP काम कसं करतो तर हे समजण्याआधी आपल्याला SIP समजणं अतिशय गरजेचं आहे. बहुतेक तुम्हा सर्वांनी आतापर्यंत SIP इन्व्हेस्टमेंट सुरू केलेलीच असेल. जर तुम्ही अजूनही SIP सुरू केलेली नाही तर नक्की करा, लगेचच करा. SIP कसं काम करते, SIP चे फायदे काय आहेत आणि या SIP मधून आपण आपली आर्थिक उद्दिष्टे कशी पूर्ण करू शकतो याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी वर दिली आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही SIP ची कन्सेप्ट नीटपणे समजून येईल. SWP कसं काम करतं हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात. पण SWP सुरू करण्याआधी तुमच्याकडे म्युच्युअल फंडात स्वतःचे पैसे जमा असणं गरजेचे आहे. असे पैसे जर जमा असतील तर मग तुम्ही SWP करू शकता. समजा तुम्ही आता 25 वर्षाचे आहात आणि तुम्ही असं ठरवलं आहे की 60व्या वर्षी तुम्हाला रिटायर व्हायचं आहे. म्हणजेच रिटायरमेंटसाठी तुमच्याकडे आता 35 वर्षांचा कालावधी आहे. जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग केली आणि रिटायरमेंट फंड जमा करण्यासाठी जर तुम्ही 5,000 रुपये प्रति महिना SIP सुरू केली तर पुढील 35 वर्षात तुमच्या म्युच्युअल फंडात 3 करोड रुपये जमा झालेले असतील आणि याच जमा झालेल्या पैशातून मग तुम्ही SWP करू शकता. म्हणजेच या 3 करोड मधून दर महिन्याला तुम्ही काही पैसे पेन्शन म्हणून काढून घेऊ शकता, युटिलाइज करू शकता. म्हणजे तुम्ही या फंडाला असं इन्स्ट्रक्शन देता की दर महिन्याच्या 1 तारखेला या फंडातून 1 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा करण्यात यावेत आणि मग आपोआप या फंडातून दर महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जमा होत जातात. याचाच अर्थ हा की SWP तुमचे पेन्शनचे टेन्शन दूर करते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने आपली पेन्शन तयार करू शकता. याचाच अर्थ हा की SIP प्लस SWP इज इक्वल टू पेन्शन. म्हणजेच आधी SIP करून पैसे जमा करायचे आणि मग SWP द्वारे ते पैसे पेन्शन म्हणून वापरायचे. याच कन्सेप्टला नवीन नाव आजकाल देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे फ्रीडम SIP किंवा ड्रीम SIP. फ्रीडम SIP हे असं शस्त्र आहे जे तुम्हाला म्हातारपणात सहारा देते, तुम्हाला स्वावलंबी बनवते. म्हणजेच जर तुम्ही SIP आणि SWP केली तर तुम्हाला म्हातारपणात कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात घालवू शकाल. पण आपण SWP मधून असे पैसे काढत गेलो तर एक दिवस आपली सर्व पुंजी संपण्याची सुद्धा शक्यता आहेच.
म्हणूनच SWP करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या जमा झालेल्या रकमेतून दर महिन्याला किती पैसे काढावे जेणेकरून फंडात जमा झालेली रक्कम संपून जाणार नाही. जर तुम्ही जास्त पैसे काढले तर काही वर्षातच तुमचे सगळे पैसे संपून जाऊ शकतात. त्यामुळे पैसे किती काढायचे हे विचारपूर्वक ठरवणं फार आवश्यक आहे. पण हे ठरवण्याआधी तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल, आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहात. तुम्ही म्हणाल, हा कसा प्रश्न, मी काय देव आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला? अगदी बरोबर. याचं उत्तर तुम्ही देऊ नका, मी देतो. सध्या भारतात लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच अंदाजे लोकांचं जे आयुष्य आहे ते 85 वर्षाचं आहे. म्हणजेच सरासरी सहजच लोक आजकाल 85 वर्षापर्यंत जगत आहेत. म्हणजेच आपल्याला पुढचे 25 वर्ष पैशांची गरज भासणार आहे. याचाच अर्थ हा की इतकेच पैसे आपण या फंडातून काढावे जेणेकरून काही पैसे 85 वर्षानंतरही शिल्लक राहतील. त्यामुळेच SWPचा पैसे काढण्याचा एक नियम आहे, आणि तो म्हणजे SWP करताना तुम्ही फंडातून फक्त 4% रक्कमच काढली पाहिजे. जर तुम्ही 4% रक्कम काढली तर तुमचे पैसे तुम्हाला पुढील आयुष्यभर पुरून उरतील, आणि हा SWPचा फार महत्त्वाचा नियम आहे. हा नियम जर तुम्ही तोडला तर तुमचं रिटायरमेंटचं गणित गडबडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ हा की 3 करोडच्या 4% म्हणजे 12 लाख रुपये वर्षाला आपण काढू शकतो. म्हणजेच 1 लाख रुपये महिन्याला आपण काढू शकतो, आणि 6% इन्फ्लेशनच्या दराने ही रक्कम तुम्ही दर वर्षाला वाढवत जाऊ शकता. पहिल्या वर्षी जर 1 लाख रुपये काढले तर दुसऱ्या वर्षी तुम्ही 1,06,000 रुपये काढू शकता, आणि हळूहळू ही रक्कम वाढवत जाऊ शकता. यामुळे तुम्हाला पेन्शनही मिळेल आणि तुमचे पैसे आयुष्यभर पुरतीलही. SWP करताना दुसरी महत्त्वाची बाब लक्षात घेणे म्हणजेच जमा झालेली रक्कम कोणत्या फंडात ठेवावी. म्हणजेच ती इक्विटी फंडात ठेवावी की डेट फंडात ठेवावी. कारण इक्विटी फंडातील रक्कम ही मार्केटच्या चढ उतारावर अवलंबून असते. मार्केट वर गेलं तर वर जाते, खाली गेलं तर खाली जाते. त्यामुळे रिटायरमेंटच्या काळात जर मार्केट खाली गेले किंवा बेअर मार्केट सुरू झाले तर आपली जमा झालेली पुंजी कमी होऊ शकते, आणि या स्थितीमध्ये आपण जर पैसे काढत गेलो तर ही पुंजी 25 वर्षाच्या आधीच संपून जाऊ शकते. त्यामुळे ही एक फार मोठी रिस्क आहे. म्हणूनच SWP ची रक्कम ही कधीही इक्विटी फंडात ठेवू नये, तर ही रक्कम हायब्रिड फंडात ठेवलेली चांगली. यातून इक्विटीचे रिटर्न्सही मिळत जातील आणि डेट फंडाची स्टॅबिलिटीही मिळेल. फ्रीडम SIP, ज्याला आपण ड्रीम SIP म्हणतो, हे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स ICICI फंड, HDFC फंड, एडलवाइज फंड ह्या फंड्सनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आपण फ्रीडम SIP कसे काम करते ते एका प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घेऊयात. यामध्ये मी 2 ऑप्शन्स घेतलेले आहेत. समजा तुम्ही 10,000 रुपयांची SIP सुरू केली आणि ती जर 20 वर्ष कंटिन्यू केली तर मग 20 वर्षानंतर तुम्हाला 50,000 रुपये दर महिन्याला मिळत जातील. आणि जर तुम्ही हीच 10,000 रुपयांची SIP 30 वर्ष कंटिन्यू केली तर तुम्हाला दर महिन्याला 1,20,000 रुपये मिळत जातील, आणि ही रक्कम अंदाजे 25 ते 30 वर्ष मिळत राहील. म्हणजेच एकदा का तुम्ही फ्रीडम SIP केली तर मग तुम्हाला रिटायरमेंटची चिंता करायची कधीही गरज भासणार नाही. म्हणूनच फ्रीडम SIP हे म्हातारपणातील एक वरदान आहे. तुम्ही जर फ्रीडम SIP सुरू केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर तर होतीलच, पण याबरोबरच तुमचं रिटायरमेंटचं आयुष्यही आनंदात जाईल. चला तर मग या कन्सेप्टचा फायदा घ्या आणि
फ्रीडम SIP सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. थँक्स फॉर वॉचिंग.